लेजिस्लेचर पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे या बहुमत असल्यामुळेच काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे. परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या बद्दल जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर मी देत बसणार नाही. परंतु एवढंच सांगतो की या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. 1.5 वर्षात जे आम्ही काम करतोय त्या 1.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल आणि यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही. एवढंच मी या ठिकाणी त्यांचं अपयश पाहता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी कुठे त्यांना यश मिळालं नाही म्हणून ही सगळी वक्तव्य केली जातात पराभवामुळे. नाही, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला कसंही वागता येणार नाही, कसाही निर्णय घेता येणार नाही. शेवटी लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत देखील लोकशाही आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीने तुम्ही पक्षाचे मालक किंवा स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं समजून तुम्हाला वाटेल तेव्हा काही निर्णय घ्यायचे असे घेता येणार नाही. हे एक प्रकारचं एक माइलस्टोन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. खरं म्हणजे एकाधिकारशाही, हुकुमशाही, मनमानी पद्धत आणि घराणेशाहीला मोठी चपराक आहे. चर्चा आहे की कालच्या निर्णयानंतर आता उभाटामध्ये मधून देखील काही लोक आपल्याशी संपर्कामध्ये आहेत आणि पुन्हा निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे आज देखील एक बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये देखील काही नेत्यांनी नाराजगी व्यक्त केली आणि 2018चे निवडणुकीचं कागदपत्र निवडणूक आयोगाकडे का गेले नाही त्याची विचारणा वगैरे केली असेल. नाही, त्यांचे कागदपत्र म्हणजे घटना आपली खरं म्हणजे प्रत्येक पक्षाची घटना असते. त्या घटनेच्या आधारावर पक्षाचा कारभार चालत असतो. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत सगळं व्यवस्थित नियमानुसार सगळ्या गोष्टी होत्या. परंतु त्यांच्या पश्चात मनमानी पद्धतीने कारभार सुरू झाला आणि एक दुसऱ्याच्या बद्दल एक चढाओढ, एक असूया निर्माण झाली. मी मोठा का तू मोठा, एक इनसिक्युरिटी जी आहे ही जेव्हा पक्षामध्ये येते तेव्हा पक्ष वाढत नाही, पक्ष मोठा होत नाही. पक्षामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागतं तेव्हाच पक्ष मोठा होतो. एकट्या प्रमुखाने मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही. हे आतापर्यंतच्या आजवरच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर त्या प्रकारचं आपल्याला सिद्ध झालेलं पाहायला मिळेल. काल उद्धव ठाकरे उभाटा काय म्हणता, मी या सगळ्यांच्या विरोधात उभा ठाकलो, अन्यायाच्या विरोधात, पत्रकारांवरच संतापले. पत्रकारांवर संतापले. काल प्रश्न विचारला जावे की उभाटा म्हणून तुम्ही पुढे जाणार की उभाटा म्हणजे काय. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली. त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःचं नाव पुढं केलं. यावरून बाळासाहेबांच्या बद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती बिलकुल आम्ही सुरुवातीलाच सांगितलं, संपत्तीची लालसा त्यांना आहे. आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी यापूर्वी देखील सांगितलं, शिवसेनेच्या खात्यातले, या शिवसैनिकांच्या जनतेच्या खात्यातले पैसे 50 कोटी रुपये मागण्याचं देखील पाप त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही ते दिलेही. त्यांना बाळासाहेबांच्या विचाराची काही देणं घेणं नाही, बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे.